मित्रांनो, ही गोष्ट माझ्या मामाच्या गावाकडची आहे. जेव्हा मामीने मला तिची आंघोळ बघताना पकडले तेव्हा. चला मग सुरू करूया. हरिमामाचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले. तेव्हा मी लहान होतो. 5वीची परीक्षा संपून मी मामाच्या लग्नाला गेलो होतो. माझ्या आईचे बाबा आणि हरिमामाचे वडील रामपूरचे तालेवार असामी होती. त्यांच्याकडे बरीचशी जमीन होती. तरीसुद्धा अजूनही 100 एकर ओलिताची शेती होती आजोबांकडे. त्यांचा भला मोठा बंगला मला खूप आवडायचा. गावातल्या पोरांसोबत लपाछपी खेळायला खूप जागा होत्या तिथे. उन्हाळ्याच्या सुटीत महिनाभर मी आईसोबत आजोबांकडेच असायचो. माझी आई आणि हरिमामा अशी दोघेच मुले आजोबांना. आई मोठी आणि हरिमामा तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान. त्या दोघांची आई म्हणजे माझी आजी कसल्याशा आजाराने खूप वर्षांपूर्वी वारली होती. तेव्हा घरात लाडीस हवे म्हणून आजोबांनी हरिमामासाठी मुलगी बघणे सुरू केले. हरिमामाचे लग्न होणे कठीण आहे असे माझी आई म्हणायची. कारण हरिमामा साधा होता. साधा म्हणजे थोडा डोक्याने कमी. त्याचे शिक्षण जेमतेम 10वी पर्यंत झाले होते. पण त्या काळी खेडेगावात शिक्षणाला तसे फारसे महत्त्व नसे, त्यामुळे आजोबांनी तिकडे लक्ष दिले नाही. हरिमामा सुरुवातीपासूनच शरीराने मात्र बलदंड होता. तालमीत जायचा आणि शेतातली सारी कामे तत्परतेने करायचा. पहिलवान म्हणून हरिमामाचा पंचक्रोशीत खूप नाव होतं. मला आठवतं, तेव्हा आजोबा थक्क चालले होते. आता पूर्वीसारखे दिवस राहिले नव्हते. शिक्षणाला महत्त्व आले होते. त्यामुळे हरिमामाला चांगली मुलगी मिळणे कठीण आहे असे माझ्या आईचे मत होते. आपल्या समोर मुलाचे लग्न व्हावे म्हणून आजोबा प्रयत्न करीत होते. अखेर आजोबांच्या जुन्या उपकाराखाली दबलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलगी सून म्हणून घरी आणायचे आजोबांनी ठरवले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. नीतामामी शिक्षणात कमी म्हणजे फक्त 4थी पास झालेली आणि दिसायला खूपशी सुंदर नसली तरी घरकामात व्यवस्थित होती तेवढे आजोबांना पुरेसे होते. 10 वर्षांपूर्वी हरिमामाचे लग्न थाटात झाले आणि नंतर लगेच आजोबा गेले. हरिमामाने मेहनत करून शेती पिकवणे सुरू ठेवले पण त्याच्या घरची शेती मात्र उजाड होती. मामाला 10 वर्षात मूलबाळ झाले नव्हते. दिवाळीला आईसोबत मामाकडे गेलो की आई त्याला भाऊबीजेची ओवाळणी मागायची, ती म्हणजे वंशाचा दिवा सुरू ठेवण्याची. पुढल्या वर्षी नक्की होईल असे लाजून बोलत मामा वेळ मारून न्यायचा. नीतामामी सुगरण होती ह्यात काही शंका नाही. आम्ही गावी गेलो की आमचा पाहुणचार ती मस्त करायची. आग्रह करून खाऊ घालायची. त्यामुळे मला मामाच्या गावी जायची ओढ लागलेली असायची. पण पुढे माझे क्लासेस आणि शाळा ह्यामुळे मामाकडे जाणे कमी झाले. माझी 12वीची परीक्षा आटोपली आणि मी जाहीर केले की मामाच्या गावी जाऊन राहणार चांगला आठवडाभर. पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाली की नंतर वेळ मिळणार नाही हे उघडच होते. त्यामुळे आईबाबांची ना नव्हतीच. मग काय, सुटकेस भरली आणि पोचलो मामाच्या गावी. वाड्यात पोचलो आणि भले मोठे लाकडी दार ढकलून समोरच्या चौकात पाय ठेवला तर सारीकडे सामसूम दिसत होते. पूर्वी आजोबा असताना ह्या ठिकाणी किती वर्दळ असायची. खालच्या मजल्यावर एकीकडे लहानशी खोली होती चौकीदारासाठी. पूर्वी तिथे एक घाणी त्याचे कुटुंब राहायचे. पण तो म्हातारा घरगडीसुद्धा आजोबांच्या मागोमाग वर गेला होता. त्याची म्हातारी बायको रमाबाई होती आत. मी 2 वर्षांनी आलो असल्यामुळे असेल किंवा कदाचित अधू झालेल्या डोळ्यांमुळे असेल, पण तिने मला ओळखले नाही. अहो आजी, मी राजू, हरिमामाचा भाचा. पुण्याच्या अलकाताईंचा मुलगा.
अशी ओळख करून दिली तेव्हा तिने सांगितले की हरिमामा बाहेर गेलाय आणि नीतामामी वर तिच्या खोलीत झोपली असेल. मामीला उठव म्हटले मी तर म्हातारी म्हणाली की तिच्याने जिना चढणे जमत नाही. तेव्हा मी स्वतःवर जाऊन मामीला आवाज द्यावा. सूटकेस खाली ठेवली आणि जिना चढून मी मामाच्या खोलीजवळ गेलो. दार ठोठावणार एवढ्यात मला दिसले की दाराला बाहेरून कडी लागली होती. आता काय करावे? मामी गेली असेल कुठे बाहेर येईलच एवढ्यात. असा विचार करून मी तिची वाट बघायचा निर्णय घेतला. दार उघडून आत गेलो. ऐसपैस खोलीच्या मागच्या बाजूला खिडकी होती ती उघडून बाहेर पाहिले तर बाहेरच्या उन्हाने डोळे दिपले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाहेर सारीकडे रखरखीत उजाड होते. खिडकी बंद केली तर खोलीत अंधार झाला. दिवा लावायला गेलो तर लागलाच नाही. तेव्हा मला आठवले की खेडेगावात दुपारी लोडशेडिंग असणार. अखेर खिडकी उघडी ठेवून कोप्यात असलेल्या आराम खुर्चीत बसलो. कोप्यात पुरेसा अंधार होता. प्रवासाने थकलो होतोच, त्यामुळे अलगद डोळा कधी लागला ते कळलेच नाही. माझी झोप उघडली ती कुणाच्या तरी चाहुलीने. खोलीचे दार उघडून कोण आणि कधी आले ते मला कळलेच नाही. पण माझे डोळे उघडले तेव्हा ते दार बंद होते. उघड्या खिडकीतून येणारा प्रखर प्रकाशाचा झोत आत सरळ दारापर्यंत गेला होता. मी मागल्या भिंतीशी कोप्यात बसलो होतो तिथे मात्र अंधार होता. माझे डोळे उघडले तरी पूर्ण जागा झालो नव्हतो मी अजून. पण त्या अवस्थेत मला दिसले ते भलतेच अनपेक्षित होते. ते बघून माझी झोप उडाली आणि मी स्तब्ध राहून बघू लागलो. मामी खोलीत आली होती पण ती संपूर्ण भिजलेली आणि तिच्यावर भिजलेली साडी होती. फक्त साडी परकर. टॉवेलसारखी खांद्यावर घेतलेली ओली साडी काढून तिने पलंगावर फेकली होती. मला आयुष्यात प्रथमच कुणी स्त्री अशी दिसली, फक्त साडी परकरमध्ये. मामी नक्षत्रासारखी दिसत. मामा खूप नशीबवान आहे. मामीने कपाट उघडून दुसरे कोरडे कपडे काढले आणि पलंगावर ठेवले. मी श्वास रोखून बघत होतो आणि मनाशी विचार करीत होतो की उभे राहून मी आल्याचे मामीला सांगावे की नको. पण मी उठलो नाही आणि बसल्या जागेहून निरीक्षण करीत राहिलो. नीतामामी अंघोळीला गेली होती तर इथे पुण्यातल्या सारखी खोलीमध्ये अटॅच्ड बाथरूम नाही हे आठवले मला. 2 खोल्या ओलांडून पलीकडे असलेल्या मोठ्या बाथरूममध्ये जावे लागते. एरवी तिथेच कपडे बदलून यायच्या मामी आणि आई. पण आज घरी कुणी नसल्यामुळे अंघोळ करून कपडे बदलायला मामी खोलीत आली असावी. आणि खिडकीतून येणाऱ्या प्रकाशझोताने डोळे दिपल्यामुळे अंधाया कोप्यात बसलेलो मी तिला दिसलो नाही. नीतामामीबद्दल कधीच घाणेरडे विचार माझ्या मनात आले नव्हते. निदान ह्या क्षणापर्यंत तरी. माझ्या लहानपणापासून ती मला आणि मी तिला बघत आलो होतो. आता मामीला अशा अवस्थेत बघणे म्हणजे पाप ह्या कल्पनेने मन शहारले. पण 18 वर्षांचा माझं तारुण्य मात्र स्त्री देहाच्या दर्शनाच्या आशेने बघू लागला. नाडा ओला झाल्यामुळे असेल कदाचित, पण मामीच्या परकराची गाठ लवकर सुटत नव्हती. खिडकीकडे तोंड करून उभी असलेली मामी खाली बघत गाठ सोडण्याचा प्रयत्न करीत होती. आणि मी अंधाया कोप्यात बसून श्वास रोखून ते दृश्य टिपून घेत होतो. मामीचे लग्न झाले तेव्हाची तिची हडकुळी फिगर मला आठवली. पण आता मामी अंगाने चांगली भरली होती. अंग सुटले मात्र नव्हते तिचे. सगळ्या गोष्टी जागेवर परफेक्ट बसलेले होते. मामी खाली वाकून गाठ सोडत होती त्यामुळे ती खूप सुंदर दिसत होते. नीतामामी निमगोरी होती. पोटावरची दृष्टी हलत नव्हती माझी. बेंबीच्या खाली विरळ केसांची लव खाली परकराकडे आणखी दाट आणि रुंद होत गेली होती.
केव्हा एकदा ती गाठ सुटते ह्याची वाट बघू लागलो मी. तेवढ्यात एकदाची ती गाठ सुटली, पण तिच्या अंगाला चिकटलेला ओला परकर तसाच चिकटून राहिला. मग मामीने कंबरेच्या दोन्ही बाजूंनी परकर धरून खाली खेचला. मागे हात नेऊन परकर खाली सरकवीत एकदाचा पायातून वेगळा केला मामीने. ते सगळे बघणं माझ्यासाठी अविस्मरणीय होते. मला तिच्या अंगप्रत्यंगाचे मनसोक्त दर्शन देत मामीने दुसरी कोरडी साडी नेसली आणि खोलीतून बाहेर गेली. जाताना तिने दार ओढून घेतले. मी पटकन उठून तिने अंग पुसले, तो टॉवेल उचलला. तोच दार उघडले आणि मामी आत आली. दचकून मी टॉवेल खाली टाकला. अग्गो बाई, केव्हा आलास रे राजू? शांताबाई म्हणाली की कुणी पाहुणा आलाय. बाहेर पाहिले तर कुणीच नव्हते. खाली अंगणात सूटकेस आहे, ती तुझीच होय? मला दिसला कसा नाहीस तू आतापर्यंत? मामीने प्रश्नांची सरबत्ती केली. अर्धा तास झाला असेल. आत आलो तर तू दिसली नाहीस. म्हटलं की कुठेतरी गेली असेल. प्रवासाने थकलो होतो आणि त्या आरामखुर्चीत बसलो तुझी वाट बघत आणि नकळत झोप लागली मला. आत्ताच उठलोय. अगदी ह्या क्षणी झोप उघडली माझी. खरेच मी स्पष्टीकरण कशाचे देतोय हेच मला कळत नव्हते. ब्रब्र. गरमागरम पोळ्या करते आणि तुला जेवायला वाढते. पापलेटचे कालवण आहेच तयार. तोवर तू हातपाय धुवून घे आणि तुझी ती सूटकेस आणून ठेव पलीकडल्या खोलीत. असे म्हणून मामी खालच्या मजल्यावर असलेल्या स्वयंपाक खोलीत निघून गेली. मी तिला नागरिक की नाही ह्याबद्दल मामीने एक अक्षर सुद्धा काढले नाही. त्यामुळे मला हायसे वाटले. सूटकेस वर आणून मी हातपाय धुतले आणि कपडे बदलून खाली गेलो. इथे जेवायला डायनिंग टेबल नव्हता. खालीच पाट घातला होता मामीने माझ्यासाठी. कालवण मस्तच होते आणि भूक जाम लागली होती. पोळी वाढताना मामी माझ्यापुढे झुकली की तिच्या ब्लाऊजच्या गळ्यातून दिसणारे वरचे भाग दिसायचे. मुद्दाम बघतो आहे असेन दाखवता मी तिकडे नजर टाकीत होतो. मामी वळली की तिच्या पाठीच्या पन्हाळीतून घसरत माझी नजर तिच्या जात होती. उन्हाळ्याचे दिवस आणि स्वयंपाकघरातील गरमीमुळे घाम आला असणार तिला. त्यामुळे साडी त्या भेगेत फसली होती. थोड्या वेळापूर्वी मामीला बघितले हे आठवून गालातच हसते चित्र पुन्हा डोळ्यांसमोर आणीत होतो मी. काय राजू, जेवणात लक्ष दिसत नाही तुझे? कालवण आवडले नाही वाटतं? मामीच्या प्रश्नाने मी भानावर आलो. नाही, कुठे काय. जेवतो तर आहे. आणि कालवण मस्त झाले हं मामी. घे मग आणखी. जेव पोटभर. वाढत्या वयाचा मुलगा तू चांगलं दाबून जेवावं. इकडे तिकडे लक्ष देऊ नये जेवताना. नाहीतर जेवण अंगी नाही लागत. इतर गोष्टींसाठी वेगळा वेळ असतो ना, असे म्हणत मामीने मला कालवण वाढले. जेवण झाल्यानंतर मी मामीला विचारले, मामा कधी येणार परत? शेतात गेला असेल ना. मी जाऊन भेटतो त्याला. बरेच दिवसात शेत बघितले नाही. अरे शेतात नव्हे, हे तालुक्याला गेले. बँकेच्या कामासाठी. कर्ज हवेयना नवीन हंगामासाठी. आणि शेतात सध्या काही नाही. नांगरणी सुरू आहे गडी माणसांकडून. उद्यापर्यंत जर तुझे मामा परत नाही आले तर मला जाऊन मजुरी वाटप करावे लागणार. उद्या बाजार आहे ना गावात. बाजाराच्या दिवशी मजुरी द्यावीच लागते. तेव्हा आपण जाऊ उद्या शेतात. आणि हे परत आले तर तू जाशील त्यांच्यासोबत. आज घरीच आराम कर, मामी म्हणाली. अगं पण बँकेच्या कामाला एवढा वेळ लागतो, मला नवल वाटले. पुण्यात माझे अकाउंट आहे बँकेत. 5 मिनिटात पैसे भरणे किंवा काढण्याचे काम होतं तिथे.
अरे ही तुमच्या पुण्यातली बँक नव्हे, जिल्हा बँक आहे. हजारो शेतकऱ्यांच्या कर्जांची प्रकरणे असतात हंगामाच्या आधी. त्या गर्दीत आपला नंबर कधी लागेल ते समजत नाही. आणि नंबर लागला की लगेच कागदपत्रे तयार करावी लागतात. तसा ह्यांचा मित्र आहे तालुक्याला. त्याच्या ओळखीने काम लवकर होईल अशी आशा आहे तुझ्या मामांना. त्याच्याच घरी मुक्काम करतील. आज सकाळीच तर गेले. काम झाले तर येतील उद्यापर्यंत, नाहीतर 2 दिवससुद्धा लागतील. चायला मामाकडे सुटी घालवायला आलो आणि तो स्वतःच गायब. पूर्वी मामासोबत शेतात बरीच मजा करायचो आम्ही. शेताच्या बाजूला तळे आहे, तिथे मासे पकडायची गळ टाकून. कधी हुरडा पार्टी तर कधी उसाचे गुहाळ. पण ह्यावेळी मामीबद्दल नवेच आकर्षण तयार झाले होते माझ्या मनात. त्यामुळे 2 दिवस मामीसोबत मी एकटाच वाड्यात राहणार ह्या कल्पनेने मी सुखावलो. जेवण मात्र भरपूर झाले होते. मामीने मला तिच्या खोलीच्या पलीकडली खोली स्वच्छ करून दिली आणि मी बिछाण्यावर अंग टाकले. पण झोप येईना. एकसारखी मामी दिसायची डोळ्यांपुढे. संध्याकाळी उठून गावात फिरून आलो. गाव माझ्या परिचयाचा होता, पण आता बराच वाढलेला दिसत होता. मला कुणी ओळखले नाही. परत येताना रात्रीच्या जेवणासाठी मटण घेऊन आलो. स्वयंपाक खोलीत मामी मटण बनवीत असताना मी तिथेच थांबलो आणि तिची घामाने ओली झालेली पाठ बघत तिच्याशी गप्पा मारल्या. पण काय ग मामी, मामाला कर्जाची गरजच का पडली मी विचारतो. आपली एवढी मोठी शेती आहे. आजोबांच्या वेळी कधी कर्ज काढल्याचे कुणी बोलले नाही. मग आत्ताच असे काय झाले की मामाला कर्जासाठी एवढी धावाधाव करायला लागावी. अरे काय सांगू तुला राजू. तुझ्या मामांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन मित्र म्हणविणाऱ्या लोकांनीच फसविले आम्हाला. नाही ती कारणं सांगून उसने म्हणून पैसे मागायचे. तुझ्या मामांना नाही म्हणता येत नाही त्याचा फायदा घ्यायचा आणि मग पैसे परत मागितले तर पुढल्या महिन्यात देतो, 2 महिन्यांनी देतो असे टोलवत राहायचे. असे आमचे किती पैसे फसले आहेत म्हणून सांगू तुला. पण मामी, तू स्वतःच का नाही बघत सारा कारभार. निदान मामाला असे उसनवारीने पैसे देण्यापासून रोखायचे तरी. मला मामाची चिंता वाटली. किती वेळा म्हणून झाले ह्यांना. पण मित्र चिथावणी देतात. म्हणतात बायकोचे ऐकतो का. बायकोच्या ताटाखाली मांजर बनून राहतो का, असे बोलून ह्यांचा पाणउतारा करतात. मग तुझ्या मामांना चेव येतो. मी रोखले तर म्हणतात की तुझ्या बापाचा पैसा आहे का. माझे मित्र आहेत. मी देईन त्यांना पैसे. गरज पडल्यास कुणाच्या कामी यायला नको. अगदी भोळे साहेब आहेत तुझे मामा. घरी हक्काचा मुलगा असता तर त्याला शिकवून तयार केले असते मी, पण नशिबातच नाही आमच्या. त्याला कोण काय करणार. मामी खरेच कष्टी दिसत होती त्या विचाराने. मग मी विषय बदलला. हवापाणी सणावाराच्या गोष्टी सुरू केल्या. येत्या दिवाळीला आम्ही सारे इथेच येऊन दिवाळी साजरी करू असे म्हणालो मी तेव्हा कुठे मामीच्या चेहऱ्यावर हसू आले. मग मामीने बनवलेल्या खमंग मटणावर ताव मारीत मी जेवलो. मामीला म्हणालो की तू सुद्धा सोबतच जेवून घे, पण मामी म्हणाली की सारे आवरून झाल्यानंतर ती अंघोळ करणार आहे आणि नंतर जेवणार. गर्मीमुळे जीव वेडापिसा झालाय म्हणाली. जेवून मी वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत गेलो. मामी अंघोळीचे बोलली त्यावरून मला एक गोष्ट आठवली. लहानपणी ह्या वाड्यात मी लपाछपी खेळायचो तेव्हा इथे लपण्यासाठी सुरेख जागा असायच्या. त्यातलीच एक जागा म्हणजे बाथरूमला लागून असलेल्या खोलीवरील माळ. अडगळ ठेवायला म्हणून त्या जागेचा उपयोग होई. पण मला आता आठवले की बाथरूमचा एक झरोका त्या माळामध्ये उघडतो.
पूर्वी तिथे माळ नव्हता आणि तो झरोका बाहेरच्या भिंतीमध्ये होता. पण नंतर आजोबांनी ती खोली बांधली आणि त्यावर माळ काढला. अर्थात त्या माळावर जाण्यासाठी ह्या मजल्यावरून मार्ग नव्हता. खाली उतरून वाड्याला वळसा घालून दुसरा एक लाकडी जिना चढून जावे लागायचे. मामीचे आवरणे केव्हा संपते आणि ती अंघोळीला केव्हा जाते ह्याकडे लक्ष ठेवून मी वरच्या मजल्याच्या बाल्कनीत बसून राहिलो. तासाभराने मामी वर आली आणि तिच्या खोलीत गेली. 5 मिनिटात ती कपडे घेऊन बाहेर आली आणि न्हाणीघराकडे गेली. तिने टॉवेल आणि कोरडे कपडे सोबत नेले होते, म्हणजे ती बाथरूममध्ये कपडे बदलून बाहेर येणार होती. पण त्यावर माझ्याकडे उपाय होताच. लगबगीने खाली उतरून वाड्याला वळसा घालून मी मागल्या बाजूला आल आणि तो लाकडी जिना चढलो. बरेच दिवसांपासून वापरात नसल्यामुळे खोलीत कोळिष्टके लागली होती. ती हातांनी दूर सारीत माळावर चढलो. माळावर अंधार होता, पण झरोक्यातून न्हाणीघरातला प्रकाश दिसत होता. तिथपर्यंत चाचपडत सरपटत गेलो आणि झरोक्यातून आत पाहिले. न्हाणीघरात शॉवर नव्हताच. मामीने हौदातील पाणी बादलीत घेतले आणि पाटावर बसली. पूर्वी मी लहान असताना ह्या हौदात डुंबायचो त्याची आठवण झाली मला. चांगला मोठा हौद होता. अंदाजे 4 फूट बाय 6 फूट आणि पुरुषभर उंच. बादलीत पाणी घेण्यासाठी नळ बसवला होता त्या हौदाला. विहिरीवर बसवलेल्या पंपाने ह्या हौदात पाणी भरले जायचे. मामी माझ्याकडे पाठ करून बसली होती. आता मला ती लालसर खूण पुन्हा दिसली. 6 इंच लांब आणि बोटभर रुंदीची ती खूण कसली असेल ह्याचा फारसा विचार मी केला नाही. कारण तांब्याने अंगावर पाणी घेत मामीची अंघोळ सुरू झाली होती. कबुतरे पाण्याने ओली होऊन मस्त चमकत होती. स्वतःला हाताळत आरामात मामीची अंघोळ बघावी म्हणजे मजा येई. तर माझे ढोपर कशाला तरी लागले आणि आवाज झाला. वळून पाहिले तर तेलाचा एक रिकामा डबा माझ्या धक्क्याने पडला होता. तो घरंगळत होता. थोडा मागे सरकलो मी आणि डबा पकडून तो आवाज थांबविला. पुन्हा पुढे सरकून झरोक्यातून आत नजर टाकली. मामी पाटावरून उठली होती आणि लगबगीने परकराच्या नाड्याची गाठ बांधत होती. मला भीती वाटली. हिला कळले की काय मी इथे लपून तिला बघतोय ते. शक्य तितक्या घाईने मागे सरकत मी माळावरून खाली उतरलो. कपडे झटकले आणि लाकडी जिना उतरून माझ्या खोलीकडे निघालो. मामीचे कपडे बदलून ती बाहेर यायच्या आधी मी माझ्या खोलीत पोचलेले बरे. म्हणजे मी तिथेच बसलो होतो असे म्हणता येईल. माझ्या खोलीचे दार उघडताना मी एक नजर न्हाणीघराकडे टाकली. न्हाणीघराचे दार बंद दिसले. म्हणजे मामी अजून आतच आहे तर. चला बरे झाले असे मनाशी म्हणत मी माझ्या खोलीचे दार उघडले आणि थिजून दारातच उभा राहिलो. आत माझ्या खोलीत मामी उभी होती. अंगावर घाईने लपटलेली साडी तिच्या ओल्या अंगाला कुठे कुठे चिटली होती. केसातून निथळणारे पाणी खाली फरशीवर साचले होते आणि तिची नजर माझ्यावर खेळली होती. कुठे गेला होतास? मामीच्या आवाजातील धार ऐकून माझे अवसान गळाले. पण कसाबसा हिम्मत करून म्हणालो, काही नाही. झोप येत नव्हती म्हणून फिरून आलो थोडा. अस्सं होय. माळावरून आवाज ऐकू आला मला. वाटलं की कुणी चोर तर नाही आला. हे घरी नाही म्हणून तुला बोलवायला आले तर तू गायब होतास. मामी माझ्याकडे रोखून बघत म्हणाली. छे, चोर कुठला असणार? मांजर वगैरे असेल तिथे माळावर. मी जाऊन बघू का? उसने हसू आणत मी म्हणालो. काही गरज नाही. ते मांजर आता तिथे थांबले थोडेच असणार, तुझी वाट बघत.
मला तर वाटतं बोका असेल एखादा नाही का, मामी माझी परीक्षा घेते की काय. मला कळेना. मी गप्प राहिलो. पण राजू, तुझे कपडे बघ किती खराब झाले. कुठे गेला होतास धडपडायल? आणि कशाला, मामीने प्रश्न केला. अंधारात दिसले नाही म्हणून अडखळून पडलो मी स्पष्टीकरण दिले. असं होय, मामी म्हणाली आणि पुढे आली. तिला तिच्या खोलीत जायचे असेल म्हणून मी दारातून बाजूला झालो, तिला रस्ता द्यायला. पण माझ्याजवळ येऊन मामीने माझ्या शर्टाची कॉलर पकडली आणि मला आत खेचले. अचानक झालेल्या ह्या प्रकाराने मी भांबावलो. बोका बराच माजलेला दिसतोय. एकदा त्याला चोप द्यायला हवा चांगला. बघना वाड्यात कसा बेश्रमासारखा फिरतोय. काही लाज नाही मेल्याला, असे म्हणत मामीने माझ्या पॅन्टकडे बघतिले. माझे तोंड कुठे लपवू असे झाले मला. घाईने खोलीत पोचण्याच्या गडबडीत बाहेर स्वतःला आवरायला मी विसरलोच. पण मामीने माझा हात पकडला आणि मला ओढून तिच्याकडे वळवले. आता मामी मला पकडून मारते की काय? की तिच्या मनात पण दुसरा काही विचार आहे. हे ऐकण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, ही विनंती. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.